आपण नीतिसूत्र याचं पुस्तक, त्याचा 28वा अध्याय, त्याचा 13 वचन आपण वाचूया. जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते. आता आपण इथं बघतो की या जगामध्ये एकदम महागड्या अशा दोनच गोष्टी आहेत. आपण जर बघितलं तर तारण हे फार महाग असं आहे, किमती असं आहे. आणि दुसरी गोष्ट, ते देवाच्या दृष्टीने फार किमती आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाप हे मनुष्याच्या दृष्टीने फार महागडं असं आहे. कारण की जे पाप आहे ते माणसांना बऱ्याच गोष्टीपासून चोरून घेतं. जर आपण बघितलं किंवा हिरावून घेतं. जर आपण बघितलं तर आपण आत्मामध्ये आनंदित असतो जेव्हा आपण असं बघतो की पाप घडलं जातं, तेव्हा मनुष्य आपण बघतो की दुःखी होतो. पवित्रतेमध्ये चालत असतो जेव्हा आपण अशा प्रकारे अधर्म पाप करतो, तेव्हा आपण बघतो की त्या पवित्रतेपासून आपण लांब जातो आणि प्रभूच्या सहभाग्यतेपासून पण लांब जातो. तर असं बघायला गेलं तर हे जे आहे पाप हे फार महाग असं ठरतं. आपण असं कधीच ठरवत नाही की सकाळी उठल्यावर आपण असं म्हणू शकतो की अरे आज पाप करेल म्हणून. कुणालाच असं वाटत नाही. उलट तो असं म्हणतो की मी सकाळी उठलो तर मी प्रार्थना करेल की देवा मला वाईटापासून वाचव, है ना, परीक्षेत पडून देऊ नको, है ना. अशा गोष्टीची आपण प्रार्थना करतो. पण हा जो स्वभाव आहे, हा मूळ स्वभाव आपण बघतो की आदाम हवाईपासून सुरुवात जेव्हा झाली आणि त्यांनी पाप केलं, तेव्हा त्यांच्यामध्ये जेव्हा भीती आली, तेव्हा आपण बघू शकतो की आदमाने जो दोष आहे तो हवेवर टाकला आणि हवेने जो दोष आहे तो त्या सैतानावर टाकला, सर्पावर टाकला. आणि थोडक्यात जर बघायला गेलं तर अशा प्रकारे हा जो दोष आहे त्यांनी देवावर टाकलेला आपण बघतो. सो जे पाप जर आपण बघायला गेलं तर ते पाप आहे ते माणसांना, है ना, अशा प्रकारे त्यांचा सर्व काही गोष्ट हिरावून घेतो. नुसतं आदम आणि हवाचंच नाही, आपण जर बघितलं तर त्यानंतर तो स्वभाव आपण कायनमध्ये पण बघतो. कायनने असा अधर्म केला आहे ना. इथं आपण जसं लिहिलेलं आहे असं आपण वाचतो 28 अध्यायामध्ये आणि 13 वर्षामध्ये, आहे ना, की जो आपले दोष झाकेतो, है ना. आपण बघतो कायनने पण असा आपले दोष झाकायचा प्रयत्न केला, देवाने तिथे उघड केला. आकानने आपला दोष झाकायचा प्रयत्न केला, देवाने तो बाहेर काढला. दावीद सुद्धा आपण बघतो की फार असा आवेशी आणि तलवाराच्या जागी आपले संगीत आणि सगळ्या गोष्टी आनंदाने करणारा हा जो दावीद जेव्हा अशा प्रकारे अधर्मामध्ये पडला, तेव्हा त्याचा जो आपण बघतो तरुणपणासारखा जो आनंद होता, आपण बघतो तो नंतर एक वयस्कर म्हातारा माणसासारखा तो चालायला लागला. तर थोडक्यात सांगायचं झालं तर अशा प्रकारे ह्या ज्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की जो आपले दोष झाकेतो ना, पाप झाकेतो त्याचे बरे होत नाही. कशा प्रकारे, अशा प्रकारे माणूस असा आपला दोष झाकेतो. जर आपण तसं बघायला गेलं तर योहानचं जे पहिल्या योहानचं जे पत्री बघितली त्याच्यामध्ये योहानने खूप सुंदररीत्या अशा गोष्टी सांगून ठेवलेल्या. आपण वाचूया. योहानाचं पहिलं पत्र, त्याचा पहिला अध्याय आणि 6व्या वचनापर्यंत असं बघूया की हे जे वचन आहे आपल्याला कशा प्रकारे माणूस या प्रकारे आपला दोष झाकण्याचा प्रयत्न करतो. काय अप्रोचेस आपण बघूया, दृष्टिकोन बघूया की जशा प्रकारे माणूस कशा प्रकारे अशा गोष्टी करतो. तर 6व्या वचनामध्ये, पहिला अध्याय, योहानाचा पहिला अध्याय आणि 6व्या वचनामध्ये, त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो तर पण अंधारात चालत असलो तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत आलो असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवितो व आपल्या ठाई सत्य नाही. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे
म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्या सर्व अनितीपासून शुद्ध करेल. आपण पाप केले नाही असं जर आपण म्हटले तर आपण त्याला लबाड ठरवितो आणि त्याचे वचन आपल्या ठाई नाही. आता या वचनामध्ये जर आपण बघितलं तर जे 6वं वचन आहे त्याच्यामध्ये आपण जर वाचलं तर एक मनुष्य दुसऱ्याला, म्हणजे आपण जर असं म्हणतो की ना आपली सहभागिता आहे आणि आपण अंधारात चालतो, म्हणजे आपण दुसऱ्याला फसवतो. पहिली गोष्ट आहे की अशा प्रकारे आपण दुसऱ्यांना खोटं ठरवतो. जर आपण अधर्मामध्ये असेल तर आपण काय करतो, दुसऱ्यांना खोटं ठरवायचा प्रयत्न करतो 6व्या वचनामध्ये, आणि मग आपल्यामध्ये सत्य नसतं. 8व्या वचनामध्ये बघितलं की तो स्वतःला फसवतो. अधर्म करतो तो काय करतो, स्वतःला फसवतो. आणि तिसरं जे शेवटचं वचन आपण 10वं वचन बघितलं तर असं लिहिलेलं आहे तिथं की तो देवाला फसवतो. तो काय म्हणतो, आपण ना त्याला लबाड ठरवतो आणि त्याचे वचन आपल्या ठाई नाही, आणि तो अशा प्रकारे तो काय करतो, देवाला लबाड ठरवायचा प्रयत्न करतो. म्हणजे 3 गोष्टी आपण बघतो की तो दुसऱ्याला खोटं ठरवायचा प्रयत्न करतो, दुसरी गोष्ट स्वतःला फसवायचा प्रयत्न करतो, आणि तिसरी गोष्ट इथं जे 2 अध्याय आहे, पहिला आणि दुसरा, त्याच्यामध्ये योहान हे सांगायचा प्रयत्न करत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्याबरोबर सहभागिता, फेलोशिपची गरज आहे. देव आणि त्याची इच्छा हीच आहे की त्याने आणि आम्ही सहभागितामध्ये असलं पाहिजे. आता तिथं 2 प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहे. एक तिथं लिहिलेलं आहे की प्रकाश आणि लिहिलेलं आहे अंधार, उजेड आणि अंधार. तर आपण पवित्र शास्त्रामध्ये काही जर गोष्टी बघितल्या, उदाहरणार्थ जर बघायला गेलो तर काही गोष्टी उदाहरणार्थ सांगितलेल्या आहेत, आणि त्या गोष्टी जर आपण बघायला गेलो तर त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण जर बघितलं, आपण शॉलाचं जर उदाहरण बघितलं, शॉल जो आहे, शॉल जो त्याच्याबद्दल आपण जर बघितलं तर त्याच्याबद्दल असं लिहिलेलं आहे की शॉल जो आहे, पहिल्या शमूएलच्या पुस्तकामध्ये आपण जर बघितलं त्याचा 9वा अध्याय आणि 26 वचनामध्ये जर बघितलं की शमूएलने शौल राजाला पहाटे सूर्योदयाच्या समयी त्याला बोलवलं, त्याला अभिषेक केला. तो वेळ कुठली होती, प्रकाशाची, सकाळची वेळ होती. बघा, आपल्याला ह्या काही उदाहरणामध्ये असं समजून येईल की प्रकाश आणि अंधाराबद्दल योहान कशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. गोष्ट त्यांनी सांगितलं की पहिलं उदाहरण, शौल जो आहे त्याला शमूएलने बोलवलं, त्याला तो सूर्योदय सकाळचा समय होता, त्याला बोलवल्यानंतर त्याला अभिषेक केला, त्याला राजा बनवलं, आणि राजा बनवल्यानंतर त्या पहाटेच्या वेळेस किती मोठा आनंदाचा क्षण होता. आणि त्याच्या काही कालावधीनंतर, थोड्या वेळानंतरच हा शौल राजा आपण बघतो हळूहळू प्रकाशामधून कसा अंधारामध्ये गेला, आणि तो एक वेळ आली की तो जो शौल राजा होता तो त्याने देवाच्या काही गोष्टी आपण बघतो आज्ञापालन नाही केल्या, आणि त्याला आपण बघतो की तो एका भूत विद्या प्रवीण किंवा चेटकी करणाऱ्या स्त्रीकडे सुद्धा तो आपण तो अंधारामध्ये तिकडे गेला, आणि देवाने त्याला सांगितलं होतं ज्या गोष्टी अमेरिका लोकांना मारा म्हणून, त्या पण त्यांनी काय केलं, पूर्ण केलं नाही. आणि तिथे तो राजा जो आहे तो उलट शमूएलला म्हणतो की शमूएला, तू मला सोडून जाऊ नको, है ना, मी आता हे जे केलं आहे, आता ह्या लोकांच्या समोर माझी इज्जत राख. म्हणजे जो शौल आहे तो त्याचा घमंड आपण बघतो इथं बाहेर येतो. ही वॉज व्हेरी प्राईड, है ना, आणि तो घमंड आल्यानंतर आपण बघतो की त्यानंतर सुद्धा अशा तो काय करतो, स्वतः त्याचा तो सुसाईड करून घेतो, आत्महत्या करून घेतो, अंधारामध्ये जातो. प्रियानो, सुरुवात त्यांनी चांगली प्रकाशामध्ये केली आणि शेवट आपण असं बघतो अंधार. त्यांनी तिथे आपण बघतो की जेव्हा शमूएलने विचारलं की हे तू काय केलं, तुला सांगितलं होतं की सर्व अमेरिकेनला मार, तर तो तिथे सांगतो, तो दोष कुणाला लावतो, तो दुसऱ्यांवर दोष लावतो. तो दुसऱ्यांना खोटं बोलतो की मी तर सर्व केलेलं आहे. शमूएलला म्हणतो मी तर सर्व केलेलं आहे जे मला सांगितलं होतं. तो आपले अपराध काय करत होते, दुसऱ्यांवर टाकायचा प्रयत्न करतो, मी केलेला आहे. दुसरी गोष्ट, एक दुसरं उदाहरण आपण असं बघू शकतो की शमशोन बद्दल आपण बघू शकतो.
त्याचे वडील मानोवा आणि त्यांच्या पत्नीला मूल नव्हतं. देवाने त्यांच्या घरामध्ये प्रकाश दिला, एक मूल झालं त्यांना, आणि त्यांच्या घरामध्ये अक्षरशः प्रकाश झाला, आणि हे मूल पण त्या प्रकाशामध्ये वाढायला सुरुवात केली. पण जेव्हा आपण बघतो तरुणपणामध्ये है ना, हा जो शमशोन आहे, आपण बघतो 14व्या है ना अध्यायामध्ये है ना, तिम्ना येथील स्त्रीकडे जातो, तिथे त्याचा व्यभिचार आपण असं बघतो. त्याच्यानंतर तो परत सकाळी उठल्यावर बघतो, अरे मला काहीच प्रॉब्लेम नाही झाला, माझ्याकडे तर सर्व काही सामर्थ्य आहे, मी अपराध केले. तो आपला दोष दाखवून ठेवतो, तो आपला दोष बाहेर काढत नाही, आणि नंतर असं म्हणतो, त्याला असं वाटतं की देवाने मला दिलेलं अजून पण माझ्याकडे आहे. त्याच्यानंतर तो पुढे गजा इथल्या स्त्रीकडे जातो, तिथून पण नंतर बघतो की अरे मी तर, मला काहीच प्रॉब्लेम झाला नाही, सर्व काही सामर्थ्य माझ्याकडे आहे, सर्व काही शक्ती माझ्याकडे आहे, देव माझ्या बरोबर आहे. अशा प्रकारे तो तरी पण आपले अधर्म झाकून ठेवतो. त्याच्यानंतर आपण बघतो दलिलाशी संबंध जोडले जातात, आणि त्यानंतर एक वेळ येते की तो उठतो आणि बघतो तर त्याच्याकडे नाही, सामर्थ्य नाही. त्याला फलिस्ती लोकांनी पकडून त्याचे डोळे जे आहे तेच फोडण्यात येतात, अंधार त्याच्या जीवनामध्ये येतो. सुरुवात त्याच्या जीवनामध्ये अंधार आला, लोक त्याच्या मृत्यूमुखी पडले. तरी आपण बघतो की जो सुरुवात त्यांनी जी केली आहे ती प्रकाशामध्ये केलेली आहे, आणि त्यांनी काय केले, आपले अपराध झाकून ठेवून आपण बघतो शेवटी तो अंधारामध्ये आपलं जीवन संपवलेलं आहे. मग आपण बघतो सुरुवातीला की अपराध हा जो आपण दुसऱ्यांना खोटं ठरवायचा प्रयत्न करतो, इथे शमशोननी काय केलंय, स्वतःला फसवण्याचा प्रयत्न केला आहे. शमशोनने स्वतःला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपण पुढे बघतो तिसरी गोष्ट, जो व्यक्ती प्रकाशाबरोबर चालला, यहूदा इस्करियोतचं उदाहरण घेतलं तर तो व्यक्ती प्रकाशामध्ये चालला, प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर चालला, त्याच्याबरोबर राहिला, त्याच्यावर जेवला, त्याच्यावर उठला बसला, सगळं काय त्याच्याबरोबर राहिलं, सगळं ज्ञान त्यांनी घेतलं. पण एक वेळ आली रात्रीच्या समय आपण बघतो, त्याने जाऊन ह्याच प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर व्यवहार आपण बघतो काय केलं, त्याला पकडून दिला रात्रीची वेळ, आणि अशा प्रकारे त्यांनी काय केलं, प्रभू येशू तो आपण बघतो तिसरी याच्यामध्ये त्यांनी देवाला पण काय केलेलं आहे, तिथे फसवलेलं आहे, देवाला तिथं फसवलेलं आहे ना. सो प्रियानो, आपण बघतो की अशा प्रकारे जेव्हा अपराध मनुष्य करतो, तेव्हा तो पहिली गोष्ट म्हणजे अपराध झाकून दुसऱ्यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतो, आपले अपराध झाकून स्वतःला फसवायचा प्रयत्न करतो, आपले अपराध झाकून काय करतो, देवाला फसवणं. म्हणून म्हटलं तिथं की जो कोणी आपले अपराध झाकतो त्याचे बरे होत नाही, जो आपले अपराध झाकतो त्याचे बरे होत नाही. बघा प्रियानो, देवाच्या इच्छा ही आहे की देवाला आपलं पवित्रतेमध्ये राहून आपलं कॅरेक्टर, आपला स्वभाव बदलायचा आहे. देवाला त्याच्याबरोबर आपली सहभागिता पाहिजे, त्यासाठी त्याला आपला स्वभाव महत्वाचा आहे. बघा, जर तसा बघायला गेलं तर योनाबद्दल जर आपण ऐकलं, योना जो आहे त्यांनी खूप मोठा प्रचार केला, ज्या लोकांना उद्धार तारण द्यायचं नव्हतं अशा लोकांच्या समोर जाऊन त्यांनी काय म्हणतो आपण ते बघतो, त्यांनी प्रचार केला. जर देवाला अशाच प्रकारे लोकांना प्रभूमध्ये आणायचं होतं तर 3ऱ्या अध्यायामध्येच ही गोष्ट संपली असते. पण देवाने ती पुढच्या अध्यायामध्ये का नेली? कारण की देवाला जरी मनुष्य बाकीचे प्रभूमध्ये आले तर महत्वाचा जो व्यक्ती होता, जो त्याचा संत होता, जो त्याचा लेकरू होतं, तो अजून प्रभूमध्ये आला नव्हता. आणि म्हणून काय केलं त्यांनी योनासाठी पुढचा प्रकार, जो एकदम रागिष्ट आहे ना, जो आपल्या मनात अपराध धरून ठेवणारा व्यक्ती लोकांबद्दल, त्या व्यक्तीला परिवर्तन करायचं होतं. म्हणून देवाने काय केलं, पुढचा अध्याय लिहिलेला बघतो. सो सर्वात महत्वाचं ही गोष्ट आपण बघू शकतो की देवाला आपल्या बरोबरची सहभागिता प्रकाशामध्ये पाहिजे असते. आणि इथे आपण जर बघितलं की ह्या ज्या उदाहरण आपण बघितले, त्या उदाहरणामध्ये या सर्व गोष्टी आपण बघितल्या. तर जे दुसरं वचन आहे, आपण जे नीतिसूत्रेचं जे दुसरं वचन वाचलं, 28 अध्याय, आणि त्या 28 अध्यायामध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये दुसरा भाग फार महत्वाचा आहे, आपण ते लक्षात घेण्याचं आहे. माझा जोर त्या दुसऱ्या वचनावर आहे. तिथं असं लिहिलेलं आहे, जो ते कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते. बघा, जो ते कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते. सो प्रभूची इच्छा हीच आहे की
जो कोणी जे अपराध आपले धरून ठेवलेले आहे ते झाकून न ठेवता जो कोणी सोडून देतो त्याच्यावर दया होते. दया बघा, दया ही देवाने आपल्यावर केलेली खूप मोठी कृपा, दया. आपण त्याचा विचार पण करू शकत नाही. जर उदाहरणार्थ जर बघायचं तर मी आपल्याला सांगतो की दावीद राजाला देवाने जीवदान दिलं. दावीदने दोन पाप केले होते. एक, दावीदने शारीरिक पाप केलं होतं बरोबर, त्याच्यामध्ये त्याचे 4 लेकरं मेले. दुसरी गोष्ट, दाविदाने आत्मिक पाप केलं, त्याच्यामध्ये 70,000 लोक मेली. आणि आपण पुढे बघतो की जेव्हा हे 70,000 लोक मेली, दाविदाने सांगितलं, देवा मी पाप केलेला आहे, तू त्या लोकांना, माझी मेंढरे त्यांना सोड. आणि तिथे आपण बघतो दाविदाने एक जमीन घेतली, एक जागा घेतली, तिथे वेदी बांधली आणि देवासाठी ती वेदी बांधली आणि तिथे आपण बघतो पश्चाताप केलेला बघतो. आणि ह्याच बेटशेबा बरोबर झालेला जो मुलगा होता शलोमोन, तो मोठा झाला. आणि तो मोठा झाल्यानंतर दाविदाने जी जमीन घेतली होती त्याच जमिनीला आपण बघतो, त्याच जमिनीवर शलोमोन राजाने तिथं बघतो एक मोठं भव्य असं मंदिर बांधलं. म्हणजे याचा अर्थ नाही, असा नाही की पाप केलं म्हणजे ते एक एक्सक्यूज आहे, कारण आहे, नाही. दाविदाने पाप केलं बरोबर आहे, पण देव हे सांगायचा प्रयत्न आहे की पापापेक्षा दया खूप मोठी आहे. एका पापाच्या केलेल्या पश्चातापामध्ये देवाने केलेली दया खूप मोठी आहे. हे मला सांगायचा मी प्रयत्न करत आहे, हे सांगायचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून तिथं असं लिहिलेलं आहे, जो ते कबूल करतो आणि सोडून देतो है ना, त्याच्यावर दया होते. दया आपण जर बघायला गेलं तर मी तुम्हाला असं सांगू शकतो की हे बघा, जो पेत्र आहे, पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलं, 3 वेळा नाकारलं. 3 वेळा नाकारलं असताना सुद्धा आपण बघतो प्रभू येशू ख्रिस्ताने आल्यानंतर त्याला सकाळी नाश्ता दिला, त्याला सोडलं नाही. सकाळचा नाश्ता कुणी आपण बघतो प्रभू येशू ख्रिस्ताने ते दिला. जी स्त्री, शोमरोनी स्त्री त्या विहिरीजवळ होती, तिला तिचे 5 नवरे म्हणून ते सांगितले, ते नवरे नव्हते आणि जो राहणारा होता तो पण नव्हता. हे प्रभू येशू ख्रिस्ताला च्या समोर संभाषण झाल्यानंतर ती स्त्री किती पापिनी आहे हे न बघता प्रभू येशू ख्रिस्ताने तिला जिवंत झऱ्याचं पाणी दिलंय. ही दया आहे. म्हणजे किती पण पाप असून दे आपल्यामध्ये, किती पण अधर्म असून दे, जर आपण ते झाकून ठेवले तर आपलं बरं होत नाही, पण ते जर आपण कबूल केलं तर आपल्यावर दया होते. थोमाने बघा, थोमाने सांगितलं की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थान झाल्यानंतर समोर आल्यानंतर आपण बघतो सगळ्यांनी विश्वास ठेवला, पण थोमाने विश्वास ठेवला. शेवटी देव प्रभू म्हटला त्याला, अरे बघ माझे जखमा बघ, मीच येतो. ही दया आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताची जी दया आहे ती आपलं. आणि इथे असं म्हटलेलं आहे, जेव्हा आपण पहिलं योनाचं जे पुस्तक वाचलं, पत्र वाचले, त्याच्यामध्ये तो म्हणतो की मी म्हणजे प्रभू येशू विश्वासयोग्य आहे ना, आपण ते पाप कबूल केले पाहिजे. पाप कसे मागितले पाहिजे, कसे आपण पश्चाताप केला पाहिजे. पश्चाताप एकदा केला म्हणजे परत त्या गोष्टीकडे फिरणे नाही. बऱ्याच वेळा आपण बघतो की ह्या वचनांचा आधार घेऊन मनुष्य पाप करतो, परत पश्चाताप करतो, पाप करतो, पश्चाताप करतो. जर आपण तसं बघायला गेलं तर दाविदाच्या गोष्टीमध्ये असं नाही की त्यांनी जे पाप केलं आणि आपण बघतो की त्याला परिणाम भोगायला नाही लागले. जर आपण जर बघायला गेलं तर दाविदाच्या गोष्टीमध्ये जर बघायला गेलं ना, 51 स्तोत्र सहित जर आपण बघितलं, त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की ना, मला वाटतं वेळ फार कमी आहे, पण 1-2 मिनिटात मी सांगायचा प्रयत्न करेल, है ना. दाविदाच्या याच्यामध्ये स्तोत्रसंहिता 91 मध्ये जर आपण बघायचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये है ना सगळ्या गोष्टी त्याने सांगितल्या, जेव्हा त्याने पाप केलं होतं, पण त्या पापामध्ये त्याला कशी दया मिळाली. तो काय म्हणतो 51 मध्ये ना, आपण जर वाचत गेलं तर तो सांगतो की प्रत्येक गोष्टीचा तिथे सांगतो की ना, माझ्या डोळ्यांवर परिणाम झाला, माझ्या जिभेवर परिणाम झाला,
माझ्या ओठांवर परिणाम झाला, माझ्या आत्म्यावर, पवित्र आत्म्या असं म्हटलं की माझ्या त्या आत्म्याला त्या शोलासारखा करू नको, म्हणजे त्या आत्म्यावर परिणाम झाला, त्या शोलासारखा होऊन देऊ नको, मी तुझ्यापासून लांब जाऊ नको. एवढं सगळं त्याला त्रास झाला, एवढा त्याला बिकट आपण बघतो परिस्थितीमधनं जायला लागलं. पण देवाने त्याच्यावर, जेव्हा तो प्रभूकडे अशा प्रकारे त्याने देवाकडे मागितले, अशी पश्चाताप केला की देवाने त्याला त्या गोष्टीतनं काय केलं, खूप मोठी दया केली आणि त्याच्यातनं देवाने त्याला बाहेर काढलं. देवाची दया फार महत्वाची आहे. शौल आपण बघतो की नेहमी पश्चाताप करायचा, रडायचा, भावनिक व्हायचा आणि थोड्या वेळाने परत परत तसंच काय करायचा, तीच गोष्ट करायचा. दाविदाने पुन्हा परत तशी गोष्ट केली का? बेतसेबासारखं परत पुन्हा पाप केलेलं आपण बघतो का? परत आत्मिक पाप केलेलं बघतो का? नाही. म्हणजे देवाची इच्छा आहे की आम्ही जेव्हा देवाबरोबर सहभागिता ठेवतो तेव्हा तशा प्रकारे आम्ही त्याच्या प्रकाशामध्ये चाललं पाहिजे. आम्ही तशा प्रकारे परमेश्वराच्या सहभागितामध्ये चाललं पाहिजे. असं नाही की आम्ही पाप केलं आणि पश्चाताप केला, परत पाप केलं, पश्चाताप केला. नाही. आम्ही बघतो की जो शौल राजा, शौल तो घमंडी होता. आपण बघतो पुढे त्याच्यामध्ये शमशोन, शमशोन एकदम काय म्हणतात ना, शारीरिक प्रकारचा होता. आणि तिसरा जो याच्याबद्दल आपण ऐकलं, यहुदा इस्करियोत है ना, कोवेटनेस होता, त्याच्यामध्ये लोभ होता. जर त्यांनी अशा प्रकारे आपले अपराध लपून ठेवले नसते, झाकून ठेवलं नसतं, तर प्रभूने त्यांच्यावर दया केली असते. प्रियानो, कदाचित बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही कळत नकळत, आम्हालाच माहित नाही की आम्ही काय पाप केलेले आहे. दावीद म्हणतो की माझ्या खोल हृदयात, अंतःकरणात प्रभू तू झाकून बघ, जेणेकरून ते पाप मला सुद्धा माहित नाही, ते पाप तू बघ आणि ते मला पाप काढून टाक. आमची अशी भावना पाहिजे, अशी आमची इच्छा पाहिजे की प्रभू, मला असं वाटतं की मी व्यवस्थित चालतोय, कदाचित मी दुसऱ्यांना खोटं बोलत असेल. प्रभू, असं वाटतं की मी खूप व्यवस्थित आहे, कदाचित मी स्वतःला फसवत असेल. हे प्रभू, मी एकतर व्यवस्थित चालत आहे, पवित्रतेमध्ये आहे, लोकांसमोर मी खूप चांगला आहे, कदाचित आम्ही देवाला फसवत असू, आम्हाला माहित नाही. तेव्हा आम्ही दाविदासारखं म्हणू शकतो की प्रभू, आम्हाला माहित नाही स्वतः काय, पण तू आमच्या अंतःकरणामध्ये बघ आणि आम्हाला सांग, आणि बघ ते जे काय पाप असेल ते तू काढून टाक. आणि अशा प्रकारचे पश्चाताप मी करतो, जेणेकरून वचनाच्या आधारे ते पश्चाताप असला पाहिजे, जेणेकरून प्रभूची दया आमच्यावर होईल आणि त्या पापापासून आम्हाला क्षमा मिळेल. जेव्हा शेवटचं वचन मी एक सांगून समाप्त करतो, त्याच्यामध्ये हे सुंदर वचन, अभिवचन देवाने दिलंय. मिखाचं जे पुस्तक आहे, ते मिखाच्या पुस्तकामध्ये त्याच्या 7व्या अध्यायामध्ये आपण 18 वचन मध्ये बघतो. ते 18 वचन मध्ये असलं, तुझ समान देव कोण आहे? तू अधर्माची क्षमा करीतोस, आपल्या वतनाच्या अवशेषाचे अपराध मागे टाकितोस. तो आपला राग सर्व काळ मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो. तो वळून पुन्हा आम्हावर दया करेल, आमचे अपराध पायाखाली तुडविल. तू त्यांची सर्व पापे समुद्राच्या डोहात टाकशील. प्रियानो, किती सुंदर अभिवचन प्रभूने आपल्याला दिलेलं आहे. आम्ही जर सत्यात चालायचं असेल, जर आम्ही प्रकाशात प्रभूबरोबर चालायचं असेल आणि आम्हाला आमच्याबरोबर प्रभू सदैव आम्हाला पाहिजे असेल, तर अशा प्रकारची दया आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. या आपण सर्वजण मिळून अशा प्रकारे देवाकडे याचना करूया. मोठे मोठे लोक आपण बघतो बायबलमध्ये अशा प्रकारच्या अपराधांमुळे ते पडलेले आहेत, पण जेव्हा ते देवाकडे तशा प्रकारे आले, देवाने त्यांच्यावर खूप मोठी दया केली. आपण अशा प्रकारे देवाच्या चरणाजवळ येऊया. देव आपल्याला त्यामध्ये सहायता मदत करेल. जर आपल्याला असं वाटत असेल, आता ते पुढे असं म्हणजे, जर आपल्याला असं वाटत असेल तर मी चुकी केली नाहीये, मी अपराध केला नाही, तर हे त्यांच्यासाठी काय काय फरक पडत नाही. पण जर आपल्याला असं वाटत असेल की नाही, तर मला असं वाटत असेल माझ्या आतमध्ये काय आहे, तर देव मला बघेल, त्या गोष्टी बघेल आणि मला क्षमा करेल. या आपण या सर्व गोष्टी प्रभूच्या हातामध्ये देऊया. देव आपल्याला चालवण्यासाठी आणि त्याची योजना पूर्ण करण्यासाठी इच्छा धरत आहे. त्याची योजना आपल्या जीवनाद्वारे पूर्ण होण्यासाठी आपण प्रभूला या प्रकारे प्रार्थना करूया. धन्यवाद.